जय जय रघुवीर समर्थ. मी सौ सीमा भणा. ताई महाराज बापट यांचे मी जे अनुभव कथन करीत आहेत त्यातला एक महत्त्वाचा अनुभव मला आपल्यासमोर मांडायचा आहे, तो म्हणजे माझ्या मिस्टरांचा. ताईंचं आमच्या दोघांवरही खूप प्रेम होतं. मी सांगितलंच आहे आपल्याला की त्यांचा फार कृपाप्रसाद मला आणि यांना लाभला. तर मी एकदा विचारलं की ताई यांची तब्येत चांगली नाही राहत, मी काय करू. डॉक्टरांनी यांना लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं. त्यावेळेला ताई मला म्हणाल्या, काही होणार नाही त्याला, तू काळजी करू नको, तू एखादं फळ खायचं सोड आणि महाराजांना प्रार्थना कर. आणि त्या दिवशीपासून मी सफरचंद सोडलं. मी ताईंना म्हटलं, ताई मी एक फळ तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सोडलं, पण ह्यांची तब्येत बरी व्हायला हवी. ताई म्हणाल्या, काही हरकत नाही अगं, बरी होणारच आहे, फक्त भोग असतात ते भोगावेच लागतात, कमी जास्त प्रमाणात. फक्त त्याचा कावीळ जर कंट्रोलमध्ये आला, तुम्ही दाखवून पहा, तो कावीळ जर कंट्रोलमध्ये आला तर त्याला काही होणार नाही. ताईंनी अगदी आश्वासन दिलं मला. मग आम्ही मुंबईला आलो. मुंबईला ह्यांचं 2022मध्ये ट्रान्सप्लांट झालं आणि सहज माझ्या जावेने, अगदी ताईंची कृपा, गुरु महाराजांची कृपा, सद्गुरूंचं म्हणजे आमच्या सर्वांवर कृपा, की माझ्या सख्या लहान्या जावेने त्यांना लिव्हर दिलं. मोठा त्याग तिने केला ह्यांच्यासाठी, पण ते सगळं जुळवून आणणारी ताकद काही वेगळीच होती. इतकी त्यावेळेला मला टेन्शन होतं, पण मी ताईंना फोन करायचे, म्हणायचे ताईंकडे राधा नावाची एक काम करणार, ती इतकी चांगली मुलगी की ती मला लगेच फोन लावून द्यायची, ताई सीमाताईंचा फोन आहे, बोला. मग ताई कानाला यंत्र लावायच्या आणि मग माझ्याशी बोलायचं, तू काळजी करू नको, माझं पूर्ण लक्ष आहे, असं ताई मला वारंवार बजवायचं. मला खूप रडू यायचं की नाही, म्हणजे गोष्टच अशी होती की ह्यांचं ट्रान्सप्लांट सगळं व्हायला हवं, व्यवस्थित व्हायला हवं. खूप टेन्शन होतं. हळूहळू माझ्या जावेचे सगळे रिपोर्ट यांना बरोबर म्हणजे एक जुळत गेलं. 300 रिपोर्ट तिचे केले होते, ब्लडचे सगळ्या टेस्ट सगळ्या व्यवस्थित आल्या आणि ह्यांच्या ब्लडशी सगळ्या मॅच होत होत्या. डॉक्टरसुद्धा नवल करत होते. एक टेस्ट झाली की तिला इतका आनंद व्हायचा, म्हणजे त्यागाची भावना तिच्या मनात इतकी होती की नाही, मीच देणार आहे त्यांना लिव्हर. हा तिचा जो सतत ती सांगायची की नाही सीमा, ते मलाच द्यायचं आहे, मला भाऊंना बाहेर काढायचं आहे यातून, तिची ही आंतरिक इच्छा होती की नाही मीच देणार. त्याप्रमाणे सगळं लिहून आलेलो असतो माणूस. त्यानुसार त्यावेळेला श्रीकांत दादा गोडबोले ह्यांची पण मला खूप प्रचिती आली, की त्यांनी फोन करून आवर्जून मला सांगितलं, तुम्ही 6 जॅक लावले आहे म्हणे, नाना महाराज, आगाशे काका, रामकृष्ण परमहंस, ताई महाराज, देडे मामा, गोंदवलेकर महाराज, ह्या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळे तुम्ही यातून नक्की तुमचे मिस्टर बाहेर पडतील. खरोखर मी मनोमन त्यांना धन्यवाद दिले, नमस्कार केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच ह्यांचं ऑपरेशन जवळजवळ 18 तास चालणार होतं, ते 11 तासात झालं आणि माझ्या जावेला 9 तास, ती पण 1 तास लवकर झालं तिचंही पण. म्हणजे तिचं जेव्हा ओपन केल्यानंतर डॉक्टर म्हणे, ते जर त्याही वेळेला जर नाही सूट झालं तर आम्ही कॅन्सल करतो, पण सगळी दैवी योजना होती. ताईंनी मला त्या दिवशी 3दा फोन लावले, काळजी करू नको, माझं लक्ष आहे, सगळं व्यवस्थित होईल. त्यांनी दिलेले हे असे शब्द धीराचे मला रडू यायचं त्या बोलायच्या. म्हणजे आई नसल्याचं दुःख त्यांनी मला जाणवून दिलं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी मला इतकी साथ दिली की ह्यांचं ऑपरेशन चांगलं झालं, हे व्यवस्थित झाले. ज्या दिवशी ते म्हणजे आम्ही जवळजवळ तिथेच 6 महिने होतो माझ्या मुलीकडे. मोठ्या मुलीने माझ्या तिन्ही जावई त्यावेळेला उभे राहिले, माझे 2 पुतणे, त्यांच्या 2 बायका, सगळेजणं आमच्या घरातला, माझे दीर, आम्ही सगळा परिवार एकजुटीने उभा राहिला त्यावेळेला. नाही पप्पांना सूट झालं तर दुसरा मोठा जावई म्हणे मी जाईन,
म्हणजे एक एक जण तयारी होती, माझे पुतणे म्हणे आम्ही देऊ. लंडनहून माझा पुतणे आला होता. ह्या सगळ्यांची विलपॉवर स्ट्रॉंग असल्यामुळे माधवी पण आमची खूप छान झाली, ह्यांची पण तब्येत चांगली झाली. आणि 6 महिन्यांनी जेव्हा आम्ही खामगावला वापस आलो, त्या दिवशी मी सगळं सामान ठेवलं, सगळं झालं, घरात गेली, पाय धुतले, देवाला नमस्कार केला आणि तसेच ताईंकडे गेले. ताईंनी मला पाहिलं आणि अगदी मला जवळ घेतलं आणि मला सांगितलं, मीच महाराजांना सांगितलंच होतं म्हणे, म्हणजे उंदोलेकर महाराजांशी बोललीच होती म्हणे ध्यानात, वकील साहेब आणि भडंगबाई चालत घरी आले पाहिजे. ज्या दिवशी यांचं हे घरी चालत येतील त्या दिवशी मी अर्धा किलो चांदीचे 126 फुलं गुलाबाचे करून तुम्हाला हार अर्पण करेन. आणि त्यामुळे त्यांचाच एक शिष्य आहे जो सोनार होता, त्यांनी ते घडवले, चांदीचा व्यापारी होता तो, त्यांनी ते घडवलं मोठ्ठलं एक एक फूल आणि ते फुलं त्यांनी गोंदवल्याला हार त्याचा रवाना केला होता आणि 21 चांदीच्या दुर्वा गणपतीला. त्यामुळे रवाना झाले, पोचले आणि तू आली, यातच सगळं आलं म्हणे. भडंगबाई, आता मला सांगा की आज सख्खे तरी आपले कोणी कोणासाठी करतात का इतकं? ज्या सद्गुरूंनी माझा इतकं मला आपलं म्हटलं होतं की माझ्यासाठी त्यांनी एवढं कबूल करावं त्या परमेश्वराने आणि ते द्यावंही, म्हणजे माझे यजमान इतके भाग्यवान की ताई महाराजांसारख्यांचा हात आमच्या दोघांच्या डोक्यावर होता. आजही अजूनही मला जाणवतं की त्या माझ्या आजूबाजूला कुठेतरी आहेत. त्यांचा हा हात माझ्या कायम डोक्यावर राहणार आहे. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. मी सौ सीमा भणा. ताई महाराजांचे जे अनुभव मी कथन करते त्यातलाच हा अनुभव पुढचा, की ताईंनी एकदा मला म्हटलं, तू फळ सोडलं होतं ना, ते तू सध्या सुरू करायचं नाही. जवळजवळ 2 वर्ष त्यांनी मला ते फळाची सांगितलं की फळ सोडायचं आहे, ते सोडलेलंच राहू द्यायचं आणि ती अजून यांची तब्येत पूर्ण बरी झालेली नाही. पूर्ण बरी झाल्यावर मग त्यांची ताईंची तब्येत खालावायला लागली होती. तर त्या म्हणाल्या की तू आता तुझी कुलदेवता जी माहूरची देवी आहे तिथे वरती गडावर जाऊन हे 126 फळं तिला अर्पण कर, सफरचंद, आणि आता तू या काळात जाऊन ये, असं त्यांनी म्हटल्यावर माझा मोठ्या जावई आला होता, कुणाल पळसुटकर, तो ताईंचा अनुग्रहित होता. तर त्याला म्हटलं, कुणाल आपल्याला असं असं करायचं आहे. तो म्हणे काहीच हरकत नाही मम्मी, आपण जाऊ. आम्ही माहूरला जायचं ठरवलं. ताईंनी ती माझी किती म्हणजे त्यांना काळजी, माझे त्या काळात सफरचंदच मिळाले नाही आम्हाला कुठेच. तर पुसदला एका हातगाडीवर इतके सुंदर सफरचंद दिसले, म्हणजे महाग तर खूप होते, पण जवळजवळ 4-4.5 हजाराचे ते सफरचंद. मी मोठी पिशवी नेली होती, त्यात भरले 126 फळं, जवळजवळ 12 किलोचे सफरचंद होते. आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. म्हटलं बापरे, मला इतकं टेन्शन की ही एवढी पिशवी उचलून वर न्यायची, कसं नेणार आपण, इतक्या गडाच्या पायऱ्या, ह्यांना घेऊन जायचं आहे. हे पण त्या पायऱ्या चढले. ताई म्हणाल्या होत्या की चढेल, काही होणार नाही, तूही चढशील, तुझ्या पायाला काही होणार नाही. आणि ताईंच्या मी आणि हे वरती चढलो. पण तुम्हाला सांगते, नवल असं मी ताईंना नमस्कार केला, खाली म्हटलं ताई आता कसंच काय, कोण नेले? तर सांगते, म्हणजे नसतंच कोणी तर कुणाल म्हणे मी नेतो, तो डिफेन्सवाला आहे, तो म्हणे मी नेतो, तुम्ही नका काळजी करू. पण एक 10-12 वर्षाचा मुलगा धावत आला कुठून तरी आणि म्हणे आजी हे वरती मी नेऊन देऊ का तुम्हाला? म्हटलं अरे तुझ्याकडनं उचलणं होईल नाही एवढं? तो म्हणे का नाही होणार. त्याने उचलून दाखवलं मला, एका मिनिटात खांद्यावर घेतलं, झपझप झपझप चढून वरती गेले. जाऊन पोचला सुद्धा. म्हणजे काय की तीव्र व्याकुळता हवी त्या परमेश्वरापाशी पोचण्याची, ते पूर्ण करण्याची आस हवी. तिथे नेऊन ते आम्ही वाहिले देवीला, देवीच्या तिथल्या सगळ्या भक्तांना वाटले. मी घरीसुद्धा काही मला त्या लोकांनी दिलेलं घेऊन आले.
ताईंच्या तिथे जाऊन आली, नमस्कार केला. हळूहळू मग काय ताईंची तब्येतही हळूहळू खालावायला लागली होती. आता पुढील अनुभव मी कथन